Okay, so without wasting too much of time, I would like to start this presentation on introduction to drama. I would like to consider this thing that you all are very novice. Drama as a genre for the very first time you are trying to understand. In that thinking this at the backdrop of my mind, I have created this slide. Fine. So introduction to drama. Initially, I would like to ask you one question. What is a drama? ड्रामा जेव्हा आपण म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये वी कॅन कन्सिडर इट ॲज एक नाटक. A drama word comes from the Greek word for action, to act, to perform. म्हणजेच ड्रामा. ग्रीक शब्दापासून या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. ग्रीक शब्दाचं ड्रॅम या शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे आणि त्या ड्रॅम ग्रीक मधल्या ड्रॅमचा अर्थ होतो ऍक्शन, टू ऍक्ट, काहीतरी कृती करून दाखवणं. देन ड्रामा म्हणजेच इट इज रिटन टू बी परफॉर्म्ड बाय ऍक्टर्स अँड वॉच्ड बाय अन ऑडियन्स. मग काय ड्रामा म्हणजे एक असं लिखाण आहे. इट इज अ रिटन डॉक्युमेंट, इट इज रिटन स्क्रिप्ट. ते कशासाठी फक्त वाचण्यासाठी आहे का तर नाही. इट इज ड्रामा इज रिटन टू बी परफॉर्म्ड ऑन द स्टेज. स्टेजवरती परफॉर्मन्स कशाच्या माध्यमातून केलं जातं तर there are certain actors need to come together, some people need to come together. They have to understand the script, they have to divide all the personages, all the characters, and on the basis of that एक स्टेज वरती परफॉर्मन्स ऑन द रिटन स्क्रिप्ट जेव्हा सादर केली जाते कुणासमोर, वॉच्ड बाय अन ऑडियन्स, प्रेक्षकासमोर एखादी रिटन स्क्रिप्ट जेव्हा सादर केली जाते आपण त्याला ड्रामा म्हणतो. ड्रामा हा एक लिटरेचर मधला सर्वात महत्वाचा एक घटक आहे, एक टाइप ऑफ लिटरेचर आहे. वेअर द अदर टाइप्स ऑफ लिटरेचर आर पोएट्री आहे विच इज मीन्ट ओनली टू रीड, ऑल्सो रिसाइट. त्याच्यानंतर नॉव्हेल आहे, नॉव्हेल सुद्धा आपण रीड करतो, एन्जॉय करतो. त्याच्यानंतर ड्रामा इज समवॉट डिफरंट फ्रॉम बोथ द टू अर्लियर जॉनर्स. ड्रामा मध्ये एकतर वी कॅन राईट द ड्रामा but the prime focus, prime त्याचं युटिलायझेशन जे आहे, त्याचं प्राईम फंक्शन जे आहे तर ते फक्त वाचणं नव्हे तर ते सादर करणं, टू ऍक्ट करणं म्हणजेच ड्रामा होतो. सो ड्रामा रिटन असतं, एक रिटन डॉक्युमेंट आहे, इट्स अ रिटन बुक, एक रिटन स्क्रिप्ट आहे. ते कशासाठी लिहिलं गेलेलं आहे, टू बी परफॉर्म्ड, एक परफॉर्मन्स द्यायचा आहे. परफॉर्मन्स देत असताना मीडियम काय असणार आहे तर ते ऍक्टर्स आहेत. ऍक्टर्स चूज देअर पर्सनेजेस, देअर कॅरेक्टर्स अँड विथ कमिंग टुगेदर इन अ व्हेरी कंबाइंड वे, सिस्टमॅटिक वे, प्रेझेंट द होल ड्रामा, वॉट एव्हर द रिटन स्क्रिप्ट इज ओव्हर देअर, दे ट्राय टू ऍक्ट ऑन द स्टेज बिफोर ऑडियन्स. प्रेक्षकांसमोर सादर केलेलं कुठलंही स्क्रिप्ट, कुठलंही त्याला म्हणतो आपण एखादी स्टोरी जरी म्हटली तरी ते चुकीचं ठरणार नाही. एखादी स्टोरी आहे, ती स्टोरी जेव्हा आपण ऍक्टर्सच्या किंवा नटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करतो आपण त्याला ड्रामा म्हणतो. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन अ स्टोरी अँड अ ड्रामा. स्टोरी जेव्हा आपण म्हणतो गोष्ट आणि नाटक या दोघांमध्ये थोडासा फरक आहे. स्टोरी इज ओनली टू बी मीन्ट टू बी रेड ओनली अँड एन्जॉयड, वेअर ड्रामा परफॉर्म्स सम हायर फंक्शन. ड्रामा एक स्टोरीच असते पण ती स्टोरी नॉट ओनली टू बी मेन टू बी रेड, ती वाचू पण शकतो आपण. आणि मोर ओव्हर ड्रामा ग्रीक वर्ड जसं आपण ऍक्शन म्हटलं तर ती स्टोरी आपल्याला काही कलाकारांच्या माध्यमातून ती सादर करता यायला हवी ऑडियन्सच्या समोर, आपण त्याला ड्रामा म्हणतो. सो नाटक आणि स्टोरी या दोन थोड्याशा डिफरंट गोष्टी आहेत. नाटकाचा अविभाज्य घटक हा स्टोरीच असतो. स्टोरीच्या आधारावरती देर विल नॉट बी एनी ड्रामा विदाउट अ प्रॉपर स्टोरी. ठीक आहे. सो हियर यू नीड टू अंडरस्टँड दॅट ड्रामा इज अ रिटन स्क्रिप्ट, रिटन टाइप ऑफ लिटरेचर
which is meant to be performed by actors and watched by the audience. आता या ड्रामा मध्ये प्रेक्षक कोण असणार आहे? व्ह्यूअर्स असणार आहेत, ऑडियन्स असणार आहेत. When there is a singer, he performs by singing आणि प्रेक्षक असणार आहेत. But as far as any other type of literature is concerned, कन्सिडर करा एक पोएट्री आहे, एक नॉव्हेल आहे, त्या दोघांना रीडर लागतात. दॅट इज नॉट ऑडियन्स, रीडर्स अँड ऑडियन्स. बट ॲज फार एज ड्रामा इज कन्सर्न, ड्रामा हा आपण वाचू पण शकतो बिकॉज इट इज रिटन स्क्रिप्ट समवेअर, आणि ड्रामा हा हे आपण स्टेजवरती पाहू पण शकतो ॲज अन ऑडियन्स, एक प्रेक्षक म्हणून सुद्धा. तो एक डबल फोल्ड फंक्शन आहे ड्रामाचं. नमस्ते. As I told you earlier, I had tried to compare drama with story. Story तुम्हाला मी सांगितली होती की फक्त आपण वाचू शकतो. It is meant only for the reader, and reader as per his own convenience. He can read at any time, at any length of time. He can stretch to his reading. But जेव्हा आपण एक ड्रामा म्हणतो तर ड्रामाला एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर असतं, पर्टिक्युलर टायमिंग असते. ड्रामा सादर करत असतानाचे कलाकार आणि ड्रामा बघत असतानाचे प्रेक्षक हे दोन्ही कंबाईन मध्ये एकत्र यायला हवेत, तरच हे ड्रामा सक्सेसफुल किंवा ड्रामा हा परफॉर्म केला जाऊ शकतो. ड्रामा हे मधून कोणी सोडून जाऊ शकत नाही. ड्रामा गेट्स ब्रेक्ड आउट. ओके, सो देर आर टू वेज हाऊ अ ड्रामा कॅन बी व्ह्यूड ॲट. एक नाटकच्या प्रकारे आपण एन्जॉय करू शकतो. लेफ्ट साइडला बघा, इथे कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ रायटिंग. ड्रामा हे ऍज अ रायटिंग आहे, ड्रामा एक प्रेझेंटेशन आहे, स्टेजवरती प्रेझेंटेशन म्हणून सुद्धा आहे. जेव्हा आपण वेन वी से इट ऍज अ रिटन डॉक्युमेंट, रायटिंग मध्ये जेव्हा एखादं नाटक असेल, एक स्क्रिप्ट असेल, तर त्यामध्ये असते द डायलॉग दॅट द कॅरेक्टर स्पीक. त्या नाटकामधले जे कॅरेक्टर्स आहेत, डायलॉगच्या आधारावरती ते एकमेकांशी कम्युनिकेट करत असतात, आणि त्याच्या आधारावरतीच कॅरेक्टर जेव्हा संवाद करत असतात एकमेकांच्या माध्यमातून, तेव्हाच ड्रामा हा प्रॉलिफरेट होत राहतो, पुढे पुढे जात राहतो. दुसरी अशी गोष्ट आहे, सेकंड टाइप आहे द स्टेज डायरेक्शन्स दॅट टेल द ऍक्टर्स हाऊ टू मूव्ह अँड स्पीक, डिस्क्रायबिंग द सेट्स अँड प्रॉपर्टीज. मग जेव्हा कॅरेक्टर्स एकत्र आले, कलाकार सगळे एकत्र आले, त्यांच्या स्वतःच्या मनाने ते ऍक्टिंग करू शकतात का? त्यांच्या स्वतःच्या मनाने ते कुठलेही डायलॉग डिलिव्हर करू शकतात का? तर नाही. नाटककार जेव्हा नाटक लिहित असतो किंवा नाटक जेव्हा लिहिलं जातं, तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं स्टेज डायरेक्शन त्या नाटकाच्या मध्ये लिहिलेलं असतं. त्या नाटकाच्या स्टेज डायरेक्शनच्या आधारावरती ऍक्टर्स हे त्यांची ऍक्टिंग परफॉर्म करत असतात, ऍक्ट करत असतात. स्टेजचा वापर मूव्ह करण्यासाठी, एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी फिरण्यासाठी ते करत असतात. नाटकाच्या स्क्रिप्ट मध्ये कशा प्रकारचे डायलॉग आहेत, तेच डायलॉग एका कलाकाराला डिलिव्हर करायला लागतात, आणि नाटककाराला तो सेट कुठला आहे ते डिस्क्राईब करण्यासाठी काही विशिष्ट अशा प्रॉपर्टीज सुद्धा त्या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवावं लागतात. आणि इकडच्या साईडला आहे, इट कॅन बी प्रेझेंटेड इन टू वेज. दोन प्रकारे एक नाटक आपण प्रेझेंट करू शकतो. एक लिटरेचर, द टेक्स्ट ऑफ द प्ले इटसेल्फ, आताच तुम्हाला सांगितलं. एक रीडिंग, एक बुक म्हणून, एक वाचक म्हणून आपण एखाद्या नाटकाला आपण ऍप्रिशिएट करू शकतो, फक्त वाचू शकतो. आणि दुसरा नाटक एक ऑडियन्स म्हणून आपण ते थिएटरमध्ये बसून किंवा कुठल्याही परफॉर्मिंग प्लेस मध्ये जाऊन बसून आपण ते नाटक एन्जॉय करू शकतो. पाहणे, नाटक बघणे आणि नाटक वाचणे, ह्या दोन वेगवेगळ्या रिप्रेझेंटेशननी, दोन वेगवेगळ्या वेजनी नाटक हे आपण ऍप्रिशिएट करू शकतो. त्याच्यामध्ये आणखी टेक्निकल अंडरस्टँडिंग अशी आहे, व्हेन वी से अ प्ले needs to be played on the stage with the accompaniment of some actors and stage directions and all before the audiences. हे झालं प्ले. जेव्हा नाटक सादर केलं जातं स्टेजवरती, आपण त्याला प्ले म्हणतो. ड्रामा एक रिटन डॉक्युमेंट, रिटन स्क्रिप्ट आहे. स्क्रिप्ट तुम्हाला माहिती असेल. स्क्रिप्ट
हे एक लिखित नाटक आहे. ते आपण रीड करू शकतो. By reading we can appreciate, we can enjoy, and the other by by watching the drama being performed by some actors coming together on the script itself. अशा दोन पद्धतीने आपण नाटक हे अप्रिशिएट करू शकतो. ओके, सो लेट अस मूव फॉरवर्ड अगेन. ड्रामा म्हणजे आता one thing must be clear that particularly it is nothing but a story which is presented before an audience with some characters, with some actors, with they can come together आणि ते सादरीकरण करतात एखाद्या स्क्रिप्टचं, एखाद्या स्टोरीचं. त्याला आपण नाटक म्हणतो. मग नाटक हे मुख्यत्वे करून मेजरली देर आर टू टाइप्स ऑफ ड्रामा. एक ट्रॅजेडी आहे, एक कॉमेडी आहे. ओके, ट्रॅजेडी अँड कॉमेडी दोन्हींच्या मध्ये जर कम्पेअर जर करायचं म्हटलं तर सिन्स एन्शियंट टाइम ट्रॅजेडी हॅज ऑलवेज बीन फार सुपिरियर टू दिस कॉमेडी. मग ट्रॅजेडी आणि कॉमेडी या दोन्हीमध्ये हायेस्ट टाइप ऑफ ड्रामा कुठला आहे, प्युअर टाइप ऑफ ड्रामा कुठला आहे, तर तो ट्रॅजेडी असं ते कन्सिडर करतात. आणि मुळात ट्रॅजेडीचा उगम ड्रामाचा उगमच ट्रॅजेडीच्या माध्यमातून झालेला होता. एन्शियंट ग्रीकचं जर आपण उदाहरण घेतलं, आपण जेव्हा घेऊ, अरिस्टॉटलचं असेल किंवा सोफोक्लिस असेल, युरिपाइड्स असेल, हे जे सगळे ड्रामॅटिस्ट होते. नाटकाची मुळात सुरुवात म्हणजे एखादी स्टोरी असते, ती स्टोरी तुम्ही वाचण्याच्या ऐवजी तुम्ही ती स्टोरी स्टेजवरती बघता विथ सम ऍक्टर्स प्लेइंग सम ऍक्टिंग अँड ऑल. ही सुरुवात मुळात ड्रामाची ट्रॅजेडी मधून झालेली आहे. आणि दोन ट्रॅजेडीच्या दरम्यान प्रेक्षकांना एक रिलॅक्सेशन मिळावं, त्या ट्रॅजिक कॉन्सिक्वेन्सेस किंवा ट्रॅजिक हॅम्परिंगच्या माध्यमातून कुठेतरी त्या प्रेक्षकांना एक कॉमिक रिलीफ मिळावा. त्यामध्ये इंटरल्यूड्स नावाचा प्रकार आला, तिथून कॉमेडीचा उगम झालेला आहे. सो द प्युरेस्ट फॉर्म ऑफ ड्रामा कुठला असेल तर तो ट्रॅजेडी आहे. आणि त्याच्यानंतर सेकंडरी जर कुठला तर कॉमेडी आहे. कॉमेडी ही प्रत्येक वेळेस एक प्युअर फॉर्मच आहे. पण वेन वी लुक ॲट दिस कॉमेडीचं फंक्शन, कॉमेडीचं नेचर सिन्स एन्शियंट टाइम, आपण जेव्हा एकदम सुरुवातीपासून बघू तर कॉमेडीचं फंक्शन आणि कॉमेडीचं नेचर आणि त्याची कॉमेडीची सिरियसनेस ही कालांतरानं ही बदलत गेलेली आहे. तर ट्रॅजेडी आणि कॉमेडी, लेट मी डिफाईन इन अ व्हेरी ब्रीफ वे. ट्रॅजेडीला आपण मराठीमध्ये म्हणतो शोकांतिका आणि कॉमेडीला म्हणतो आपण सुखांतिका. ह्या दोन्हींचं डिव्हिजन हे कशाच्या आधारावर झालेलं आहे, ऑन द बेसिस ऑफ द एंडिंग ऑफ बोथ ड्रामाज. एक ड्रामा आहे, त्या ड्रामाचा अंत, ड्रामाचा शेवट जर दुःखद असेल, जेव्हा ऑडियन्स थिएटर सोडून बाहेर पडतात तर त्यांचं ते शोकाकुल होऊन जेव्हा बाहेर पडत असतात, ती झाली ट्रॅजेडी. ज्या नाटकाचा अंत, ज्या नाटकाचा शेवट हा शोकाकुल आहे, शोकाकुल म्हणजे दुःखद अंत आहे, आपण त्याला ट्रॅजेडी म्हणतो. कॉमेडी याच्या ऑपोजिट आहे, सुखांतिका आपण असं म्हणतो. इट मीन्स दॅट कॉमेडीची जी एंडिंग आहे, इट्स अ हॅपी एंडिंग आहे. ओके, ट्रॅजेडी म्हणजे मुळात काय होतं की ट्रॅजेडीमध्ये मेजर थीम्स, काही रिपीटेड थीम्स आहेत. याच्यामध्ये अशा ड्रामांमध्ये, अशा ट्रॅजेडीज मध्ये थीम कशी असते की याच्यामध्ये काय दाखवलं जातं, शोज द डाउनफॉल और डेथ ऑफ अ ट्रॅजिक हिरो. हिरो आहे जो एकदम सुरुवातीपासून ते पूर्ण शेवटपर्यंत ही वॉज परफॉर्मिंग हिरोइक डीड्स. आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये नाटक बघत असताना तुमच्या मनामध्ये त्या हिरोने तुमच्या मनात घर केलेला आहे आणि आपल्याला त्या हिरो बद्दल सहानुभूती मिळायला लागते. पण अनफॉर्च्युनेटली शेवटी आपल्याला हिरो जिंकेल असं वाटत असतो, पण अनफॉर्च्युनेटली शेवटी नाटकाच्या शेवटी हिरोचा डाउनफॉल होतो. डाउनफॉल म्हणजे त्या हिरोच्या आयुष्याला उतरती काळ लागायला लागते आणि शेवटी हिरोचा दुर्दैवी अंत होतो. आणि अशा दुःखामध्ये आपण ते थेट सोडतो. ओके, ट्रॅजेडीमध्ये युजली एक प्रॉमिनंट थीम अशी आहे की याच्यामध्ये हिरो जो आहे, इट शोज द डाउनफॉल. लक्षात घ्या, उतरती कळा.
उतरती कळा तुम्हाला माहिती असेल कदाचित. उतरती कळा लागते आणि शेवटी त्या नायकाचा मृत्यू होतो शेवटी, और मेन कॅरेक्टर हिरो, किंवा आपण त्याला मेन कॅरेक्टर म्हणतो, त्याला ट्रॅजिक हिरो म्हणतो. आपल्या सिलेबसला सुद्धा वेन वी लुक ॲट द ट्रॅजेडी, त्याच्यामध्ये आपण ट्रॅजिक हिरो कसा असायला हवा त्याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. सो कन्सिडर करा हे ट्रॅजिक हिरो आहे, त्याचा शेवटी दुर्दैवी अंत होतो, त्याला आपण ट्रॅजेडी म्हणतो. इन एन्शियंट ग्रीक जेव्हा आपण ट्रॅजेडी म्हणतोय, जेव्हा आपण ओरिजिन ऑफ ड्रामा म्हणतोय, की असं म्हटलं जातं, इट इज बिलीव्ड दॅट ग्रीकमध्ये या ट्रॅजेडीचा उगम झालेला आहे, ड्रामाचा उगम झालेला आहे. whereas even the comedies also have been, we can find its traces of its origin in ancient Greek. Ancient Greek मध्ये plays मध्ये the hero was good person brought down by a tragic flaw. चांगला असतो हिरो, all the good qualities have head and heart. शूरवीर असतो, प्रामाणिक असतो, न्यायवादी असतो, डेअरिंग असतो, डॅशिंग असतो. ऑल दोज कॅरेक्टर्स जो कुठल्याही एखाद्या हिंदी पिक्चर मध्ये जरी त्या प्रकारचे असतात, त्याच प्रकारचा हिरोला साजेसा असतो, त्याचे कॅरेक्टर्स त्या ट्रॅजिक हिरो मध्ये असतात. अनफॉर्च्युनेटली द हिरो वॉज गुड, पण त्या हिरोचा पतन म्हणजे ट्रॅजिक फ्लॉ, नैतिक पतन किंवा एक ट्रॅजिक फ्लॉ हे घडून आणला जातो, और डिफेक्ट इन अ कॅरेक्टर. मग त्याच्या अधपतनाचं कारण किंवा त्याच्या मृत्यूचं कारण काय असतं, तर त्यांनी केलेली स्वतः केलेली एखादी चूक त्याच्या आयुष्यामधली, त्या चुकीच्या कारणामुळं, त्या चुकीच्या घेतलेल्या डिसिजनमुळं नाटकाचा जो हिरो आहे तो शेवटी मारला जातो, त्याचा ट्रॅजिक एंड होतो. इन मॉडर्न प्लेस द हिरो कॅन बी ॲज नॉर्मल पर्सन डिस्ट्रॉइड बाय अन एव्हिल और इन सोसायटी. शेवटी ट्रॅजेडी म्हणजेच काय, शेवटी नायकाचा दुर्दैवी अंत होतो, त्याला आपण ट्रॅजेडी म्हणतो. एम्फसाइजेस ह्युमन ग्रेटनेस. ट्रॅजेडीमध्ये माणूस आहे त्याच्यापेक्षा चांगला दाखवला जातो. whereas in comedy often shows a conflict between opposite age groups, genders or personality types. कॉमेडीचा जो काही आपल्या लेव्हलच्या आधारावर सर्वसामान्य लोकांची कन्सेप्ट कॉमेडी म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला हसू येतं, हीच कॉमेडी आहे. जसं चला हवा येऊ दे असेल, किंवा जे कपिल शर्माचा जो शो असेल त्याला आपण सरास आपण कॉमेडी असं म्हणतो. ती खूप मीन डेफिनेशन झाली कॉमेडीची. कॉमेडी त्याच्या पलीकडे आहे. तो म्हणजे टू क्रिएट लाफ्टर, वन ऑफ द शॉर्टेस्ट फंक्शन्स ऑफ कॉमेडी आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन कॉमेडी ही सुद्धा एक व्यापक आहे. कॉमेडीमध्ये काय होतं, एक कॉन्फ्लिक्ट दाखवलं जातं डिफरंट एज ग्रुपचं, वडील आणि मुलांमधलं कॉन्फ्लिक्ट असेल, किंवा मोठ्या भाऊ आणि छोट्या भावामधलं कॉन्फ्लिक्ट असेल, किंवा पती पत्नी मधलं जे जेंडर असतं, भावा बहिणी मधलं कॉन्फ्लिक्ट दाखवलं जातं, आणि डिफरंट टाइप्स, पर्सनॅलिटी टाइप्स, त्यांच्या दोघांमधलं जे कॉन्फ्लिक्ट आहे, कॉन्फ्लिक्ट मध्ये जे काही कन्फ्युजन तयार होतं, कन्फ्युजनच्या आधारावरती, कन्फ्युजनच्या मधून एक कॉमेडी ही तयार केली जाते. आणि हेच सर्रास जे काही थीम्स आहेत, ऑल दिस थीम्स आर इन्क्लुडेड इन कॉमेडी. टिपिकल कॉमेडीचे काही हॉलमार्क्स आहेत. इन्व्हॉल्व कन्फ्युजन आहे. कुठलेही जर तुम्ही मूवी बघितलात त्याच्यामध्ये जे ट्विन्स ब्रदरचे म्हणजे मूवीज असतात, की जुडवा पिक्चर असेल, सीता और गीता असेल, देर आर मेनी कॉमेडी मूवीज याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे ह्युमर रिलीफ होतं, तर ते आउट ऑफ ह्यूज कन्फ्युजन बिटवीन द कॅरेक्टर्स होतं. त्याच्यामध्ये जोक्स केले जातात, आणि जे ट्रॅडिशनल जी डेफिनेशन आहे कॉमेडीची ती आहे हॅपी एंडिंग. आणि जसं ट्रॅजेडीमध्ये त्याच्यावरती स्ट्रेस दिला जातं ह्युमन ग्रेटनेस वरती, ह्याच्या ऑपोजिट कॉमेडीवरती मनुष्याचे किती विकनेसेस आहेत. मनुष्य हा ह्युमन बिईंग आहे त्याच्यापेक्षा वीक दाखवला जातो. वीक म्हणजे नॉट फिजिकली, रॅदर फॉर मॉरली, ह्याच्यामध्ये आपण दाखवलं जातं. दिस इज द स्लाइड. मग ओव्हरऑल व्हॉट इज ड्रामा देन? अ ड्रामा और अ प्ले इज अ फॉर्म ऑफ स्टोरी टेलिंग, एज आय टोल्ड यू अर्लियर. हे एक स्टोरीचाच भाग आहे, इन विच ऍक्टर्स एकत्र येतात, कॅरेक्टर घेतात, आणि ते जिवंत आणण्याचा प्रयत्न करतात स्टेजवरती, थ्रू ऍक्शन्स अँड थ्रू दिअर डायलॉग्स आणि स्टेज डायरेक्शनच्या आधारावरती. सो एव्हरी परफॉर्मन्स ऑफ अ प्ले इज डिफरंट. प्रत्येक वेळेस एक कॅरेक्टर, एक ऍक्टर अगदी त्याच प्रकारचं परफॉर्मन्स देऊ शकेल असं होत नाही. अशा प्रकारे जेव्हा एक शिक्षक शिकवत असतो, प्रत्येक वेळेस त्याचं शिकवण्यासारखं असतं का? तर अजिबात नाही. प्रत्येक वेळेस एखाद्या स्त्रीचा किंवा एखाद्या गृहिणीचा स्वयंपाक हा सारखा असतो का? तर नाही. डिपेंड्स. परफॉर्मन्स हे कमी जास्त होत असतात. परफॉर्मन्सेस आर इन्फ्लुएन्स्ड बाय द ऑडियन्स.
मग जेव्हा ऍक्टर्स आहेत ते जे परफॉर्मन्स आहे त्या ऍक्टर्सचं ते इन्फ्लुएन्स केलं जातं ऑडियन्सच्या आधारावरती. टू बी अ पार्ट ऑफ द ऑडियन्स इज डिफरंट दॅन रिडिंग द प्ले अलोन. म्हणजे तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे आपण ड्रामा अप्रिशिएट करू शकतो वाचून, बिंग अ रीडर, बघून, बिंग अन ऑडियन्स. मग ऑडियन्स असताना बिंग अन ऑडियन्स आपण जेव्हा एक नाटक बघत असतो त्याच्यामध्ये काही एथिक्स असतात. द रिस्पॉन्स ऑफ ऑडियन्स विल ऑल्सो अफेक्ट आवर ओन रिस्पॉन्सेस. तुम्ही जेव्हा भाषण करत असता की तुम्ही काहीतरी परफॉर्म करत असता, जर समोरची ऑडियन्स जर सपोर्ट करणारी असेल, वाहवा देणारी असेल, तर ते परफॉर्मन्स तुमचा किंवा त्या कुठल्याही कलाकाराचा हे दुप्पट किंवा तिप्पट असतं. ठीक आहे. सो द परफॉर्मन्स आर जनरली इन्फ्लुएन्स्ड बाय द ऑडियन्सेस. आपण हे बघत होतो. त्याच्यानंतर हाऊ अ प्ले इज रिटन. एक नाटक कशा प्रकारे लिहिलं जातं. नाटक लिहिणाऱ्याला आपण म्हणतो प्ले राईट. अ पर्सन हू राईट्स अ प्ले इज अ ऑथर ऑफ अ प्ले, त्याला प्ले राईट म्हणतो. ऑथर ऑफ अ नॉव्हल त्याला आपण नॉव्हलिस्ट म्हणतो. ऑथर ऑफ रायटर ऑफ अ पोएम त्याला आपण पोएट म्हणतो. सो एव्हरीथिंग अ प्ले राईट राईट्स मस्ट अपीअर ऑन द स्टेज. तो काही लिहू. एखाद्या लेखकानं, एखाद्या नाटककारानं जेव्हा नाटक लिहितं त्याच्यामध्ये डायलॉग्स असतात, त्याच्यामध्ये स्टेज डायरेक्शन असतात, सगळ्या गोष्टी त्या लेखकाला, त्या नाटकाला त्या नाटकामध्ये लिहायला लागतं. देन अ प्ले इज रिटन फॉर्म इज कॉल्ड स्क्रिप्ट. मला सांगितलं ड्रामा आणि प्ले याच्यामध्ये फरक होता. ते ड्रामा म्हणजेच आपण त्याला म्हणतो स्क्रिप्ट. लिखित स्वरूपातलं नाटक म्हणजे स्क्रिप्ट आहे. त्याच्या आधारावरती कुठलेही कलाकार वाचून, डायलॉग पाठ करून आणि त्या दिलेल्या डायरेक्शनच्या आधारावरती नाटक हे तयार केलं जातं. त्याच्यानंतर द प्ले राईट मस्ट राईट द डायलॉग or what the characters say to each other in conversation, as well as the stage directions which tells how the play is to be performed. म्हणजे नाटककारच लिहित असतो की कशा प्रकारे कॅरेक्टर्स, किती कॅरेक्टर्स असायला पाहिजेत, कॅरेक्टर्स मध्ये कशा प्रकारे कोण हिरो आहे, कोण मेजर कॅरेक्टर्स आहेत, कोण मायनर कॅरेक्टर्स आहेत, आणि कशा कुठल्या प्रकारचे डायलॉग्स हे असायला हवेत, कशा प्रकारे नाटक हे सादर केलं जायला हवं, या सगळ्या गोष्टींची माहिती हे कोण द्यायला पाहिजे, लिखित स्वरूपात असली पाहिजे. दॅट इज विथ द प्ले राईट. डायलॉग्स असतात. आय टोल्ड यू अर्लियर, डायलॉगच्या आधारावरतीच नाटक हे पुढे गेलं जातं. सगळंच आहे, ऑडियन्सेस आहेत, कलाकार आहेत, पण कलाकार शांत बसलेत, डायलॉगच डिलिव्हर करत नाहीत, ते नाटक पुढे जाईल का? अजिबात जाणार नाही. देन द डायलॉग इज व्हॉट द कॅरेक्टर से. कॅरेक्टर काय बोलतात, कशा प्रकारे कम्युनिकेट करतात, आणि इट इज युज्ड टू रिव्हील द पर्सनॅलिटीज, कॅरेक्टर ट्रेट्स. ठीक आहे. म्हणजे डायलॉगच्या आधारावरतीच आपल्याला एखाद्या कलाकाराची, आपल्याला एखाद्या कॅरेक्टरची ओळख होते. कॅरेक्टर कसा आहे, तो चांगला आहे की वाईट आहे, या सगळ्या गोष्टींचा अंदाज आपल्याला त्या कॅरेक्टरच्या डायलॉग मधून, त्याच्या डायलॉग डिलिव्हरी मधून आपल्याला व्हायला लागतो. द नेम ऑफ द कॅरेक्टर हू इज टू स्पीक इज लिस्टेड युजली इन बोल्ड ॲट द स्टार्ट ऑफ अ लाईन फॉलोड बाय अ कोलन. आता बघा, नाटकाची तुम्ही जर स्क्रिप्ट बघितली असेल तर नाटकाचं कॅरेक्टर हे बोल्ड मध्ये एकदम डाव्या साईडला मार्जिनच्या बाजूला लिहिलेलं असतं, बोल्ड मध्ये. आता फॉर एक्झाम्पल आपण जर नाटक करत असेल तर माझे जर डायलॉग असतील, जसं डॉक्टर सारंग शिंदे, ते बोल्ड मध्ये असतं, कोलन म्हणाले, आणि पुढं कंसामध्ये स्टेज डिरेक्शन्स असतात. कशा प्रकारे म्हणजे नाराज होऊन, एक्साइटेड होऊन, बसून, चालत असताना, रडत, हे स्टेज डायरेक्शन्स असतात, ऍक्टिंगचे डायरेक्शन्स असतात. आणि त्याच्या पुढं त्या पर्टिक्युलर ऍक्टरनी काय बोलायला हवं त्याचं डिस्क्रिप्शन कोलन देऊन पुढचं ते डायलॉग असतात, तर ते अशा प्रकारे डायलॉग लिहिले जातात. एव्हरी टाइम स्पीकर चेंजेस, अ न्यू लाईन इज स्टार्टेड. मग एखाद्या कॅरेक्टरचं डायलॉग संपल्यानंतर दुसऱ्या कॅरेक्टरचं जर डायलॉग तिथं असेल तर ते सेम, म्हणजे त्या कॅरेक्टरचं नाव बोल्ड मध्ये, परत कोलन, आणि त्याचे डायरेक्शन्स आणि त्याचा जो काही डायलॉग आहे अशा प्रकारे. सो एव्हरी टाइम द स्पीकर चेंजेस, अ न्यू लाईन इज स्टार्टेड. डायलॉग इज नेसेसरी इन ऑर्डर टू डेव्हलप कॉन्फ्लिक्ट अँड ऍडव्हान्स द प्लॉट. मग सांगितलं की नाटक हा सुरुवात होते, नाटकामध्ये कॉन्फ्लिक्ट तयार होतात आणि नाटकाचा अंत होतो शेवटी. विदाउट द डायलॉग्स, विदाउट ऍक्टिंग, विदाउट द डायलॉग्स नाटक हे पुढे जात नाही, प्लॉट हा पुढे सरकत नाही. सो डायलॉग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट वन. तो स्टेज कसं करायला पाहिजे आपण हे बघितलं आहे की ड्रामा इज मोर दॅन जस्ट वर्ड्स ऑन द पेज
फक्त लिखित लिहिलं गेलेलं आहे ह्याच्या सुद्धा पलीकडे आहे नाटक. ते आपल्याला सेट करायला लागतं, स्टेज करायला लागतं, की स्टेजिंगचे काही हे आहेत, सेट्स आहेत. म्हणजे एकच स्टेज असतो, त्या स्टेजवरती आपल्याला डिफरंट टाईपचे सीन्स दाखवावे लागतात. कधी ते पोलीस स्टेशन होतं, कधी ते हॉस्पिटल होतं, कधी बस स्टँड होतं, कधी गार्डन होतं अँड वॉट नॉट. ते डिपेंड करतं व्हॉट काइंड ऑफ प्रॉपर्टीज यू आर युझिंग. कधी हॉल होतो अँड वॉट नॉट. प्रॉपर्टीज, ठीक आहे. प्रॉपर्टीच्या आधारावरती नाटक हे रिअलिस्टिक वाटायला लागतं. स्टेज डायरेक्शन्स आहेत, कशा प्रकारे आपल्याला ते स्टेज डायरेक्शन करायला लागतात. कॅरेक्टरच्या आधारावरती हे स्टेज डायरेक्शन केले जातात. त्याच्यानंतर स्टेज डायरेक्शन मी ऑल्सो डिस्क्राईब सेट्स, कॉस्ट्युम्स, प्रॉपर्टीज, लाईट्स अँड अगेन साऊंड इफेक्ट. साऊंड इफेक्टचा या ठिकाणी भरपूर मोठा उपयोग हा आजकालच्या नाटकामध्ये, आजकालच्या मूवीज मध्ये केला जातो. साऊंड इफेक्टच्या आधारावरती आपल्याला एखादं जे सेटिंग आहे ते चीअरफुल ऍटमॉस्फिअर आहे, ग्लुमी ऍटमॉस्फिअर आहे, एक बॅकग्राऊंडला एक हॉरिफिक सीन द्यायचा आहे, तर ते साऊंड इफेक्टच्या आधारावरती दिले जातात. स्टेज डायरेक्शन्स यूज टर्म्स टू डिस्क्राइब. ओके, अगेन लेट अस बिगिन अगेन. इथे इथपर्यंत आपण आलेलो की हाऊ इज अ प्ले डिवायडेड. प्ले, एखादं नाटक कशा प्रकारे डिवाइड केलं जातं. सो देर इज सम डिफरन्स बिटवीन अ नॉव्हल, स्टोरी अँड अ प्ले. प्ले हे नॉव्हल सारखं आपण कधीच लिहू शकत नाही. देर इज त्या स्ट्रक्चर मध्ये सुद्धा देर इज ह्यूज डिफरन्स बिटवीन रायटिंग अ प्ले, रायटिंग अ ड्रामा अँड रायटिंग अ नॉव्हल. नॉव्हल सुरुवातीपासून हे अखंड पद्धतीने लिहिलं जातं. तुम्ही वाचला असेल एखादी नॉव्हल किंवा एखादं नाटक किंवा एखादी शॉर्ट स्टोरी, त्याच्यामध्ये देर इज नेव्हर डिव्हिजन कधी केलं जात नाही. बट वेन अ प्ले needed to be written, त्याच्यामध्ये प्ले इज लार्जली डिवायडेड अप इंटू पार्ट्स. डिफरंट पार्ट्सच्या ह्याच्यामध्ये, डिफरंट पार्ट्स मध्ये, डिफरंट, त्याला आपण पार्ट म्हणजे त्याला आपण ऍक्ट्स म्हणू. डिफरंट ऍक्ट मध्ये एखादं नाटक हे डिवाइड केलं जातं. द नंबर ऑफ द ऍक्ट्स, म्हणजे जे किती ऍक्ट असायला पाहिजेत, ऍक्ट 1, ऍक्ट 2, ऍक्ट 3, ऍक्ट 4, ऍक्ट 5, किती असायला पाहिजे ते डिपेंड करतं त्या स्टोरीच्या लेंथ वरती. द नंबर ऑफ ऍक्ट्स इन अ प्रोडक्शन कॅन रेंज फ्रॉम 1 to 5. बघा, 1 ऍक्ट प्ले, एकांकिका पण तुम्ही ऐकलं असेल बघा, की कुठल्याही विद्यापीठाच्या किंवा कुठेही जेव्हा नाटकाच्या स्पर्धा होतात, तर एक मोस्ट पॉप्युलर टाइप ऑफ ड्रामा जर कुठला असेल तर तो ती एकांकिका आहे. एक अंकिका, अंक आपण म्हणतो, अंक 1, अंक 2, अंक 3, अंक 4 आणि अंक 5. युजली एकांकिकाच्या स्पर्धा त्या घेतल्या जातात. मग हे अंक किती असायला पाहिजेत डिपेंड करतं लेंथ ऑफ द स्टोरी, डिपेंड करतं द नंबर ऑफ द कॅरेक्टर्स. ठीक आहे, 1 पासून ते 5 पर्यंत. युजली विल्यम शेक्सपियरच्या काळामध्ये द प्लेज विच विल्यम शेक्सपियर रोट, आणि त्याला जेव्हा म्हणतो की आपण इंग्लिश लिटरेचर मधला गोल्डन एज जेव्हा होता ड्रामाचा, ट्रॅजेडीचा, नाटकाचा, तर त्यावेळेस एकांकिकेच्या ऐवजी 5 ऍक्ट प्लेस हे फार फेमस होते. 5 अंकाची नाटकं होती ती. ओके, द लेंथ ऑफ टाइम फॉर अन ऍक्ट टू बी परफॉर्म कॅन रेंज फ्रॉम 30 to 90 minutes. एक अंक, एक ऍक्ट, मला सांगितलं 1 पासून ते 5 अंकापर्यंत नाटक असतं, आणि एकांकिका ही 40 ते 50 मिनिटाची असते आपल्या इकडे, पण व्हॅरी करते. किमान 30 मिनिटाचा एक अंक असायला हवा आणि जास्तीत जास्त 90 मिनिटाचा. ठीक आहे, 30 ते 90 म्हणजे 1.5 तास. जर आपण इंग्लिश मूवी जर बघितले, आपण इंग्लिश मूवीजचा रन टाइम युजली हे 90 ते 120 मिनिटाच्या दरम्यान असतो. ओके, जेव्हा आपण ऍक्ट म्हणतोय, ऍक्ट 1 म्हणजे कंटिन्युअसली एखादं प्ले, एखादं नाटक हे 30 ते 90 मिनिटापर्यंत चालतं. जेव्हा पहिला अंक संपतो तर त्यावेळेस पडदा पडतो. लक्षात घ्या, देर इज अन एंड ऑफ अन ऍक्ट 1. असे 4 वेळेस पडदे पडतात, ऍक्ट 2, ऍक्ट 3, ऍक्ट 4 आणि शेवटचा पडदा. दॅट इज द एंड ऑफ द प्ले. आपण कशाचा विचार करतोय? वी आर कन्सिडरिंग आवरसेल्स टू बी अन ऑडियन्स. एक स्पेक्टेटर आहे, आपण प्रेक्षक आहोत. प्रेक्षक म्हणून जेव्हा आपण नाट्यगृहामध्ये बसतोय आणि जेव्हा आपण एखादं नाटक बघतोय, अशा वेळेस नाटक जर 5 अंकामध्ये असेल, एकदम सुरुवातीला आपण जेव्हा बसतो नाटक बघण्यासाठी, पडदा बंद असतो,
पडद्याच्या पाठीमागून इंट्रोडक्शन केलं जातं, पडदा उघडला जातो, तो म्हणजे ऍक्ट नंबर 1. ऍक्ट 1 बंद झाल्यानंतर पडदा बंद होतो, परत जेव्हा चालू होतो ऍक्ट नंबर 2, तसंच ऍक्ट नंबर 3, 4 आणि शेवटचा पडदा जेव्हा पडतो, दॅट इज द एंड ऑफ द प्ले. सो ईच अँड एव्हरी ऍक्ट रेंजेस फ्रॉम मिनिमम 30 to 60 to 90 minutes. ओके, मग कॅल्क्युलेट करा इट्स लेंथ. त्याच्यानंतर ऍक्ट्स मे बी फर्दर डिवायडेड इनटू सीन्स. मग हे अंक आहेत, अंक हे दृश्यांमध्ये परत डिवाइड केले जातात. ऍक्ट आर युजली डिवायडेड इनटू सीन्स. आपण म्हटलो ऍक्ट नंबर 1, ऍक्ट नंबर 2, ऍक्ट नंबर 3, ऍक्ट नंबर 4 आणि ऍक्ट नंबर 5. जर समजा 5 अंकाचं जर नाटक असेल, अंक 1, 2, 3, 4, 5, किंवा समजा एकांकिका असेल, एकाच अंकाचं नाटक असेल, ठीक आहे, तर ते एकांकिकेमध्ये दॅट वन पर्टिक्युलर ऍक्ट युजली डिवायडेड इनटू डिफरंट टाइप्स ऑफ सीन्स. हे सीन्स सुद्धा रेंज करतात फ्रॉम 6 to 12. इन क्लासिक थिएटर दृश्य म्हणायचं बरं का त्याला. ऍक्ट म्हणजे अंक, सीन्स म्हणजे दृश्य. जर तुम्ही कुठल्याही नाटकाचं एखादं पुस्तक जर बघितलात, तर ते नाटक हे जनरली डिवाइड केलं जातं ऍक्ट, अंक आणि दृश्य यांमध्ये. इन क्लासिकल थिएटर each regrouping between entrances and exits of actors is a scene. म्हणजे सीन आपण काय म्हणतो की जेव्हा आपण क्लासिकल थिएटरचा आपण जेव्हा विचार करू, जेव्हा ऍक्टर्स ची एंट्री जेव्हा नाट्य त्या रंगमंचावरती होते, तर त्यांचं ही सीन चालू झाली. सीन म्हणजे ते दिसतात, सीन म्हणजे दृश्य. आपण बसलोय, स्टेज रिकामा आहे, किंवा देर आर सर्टन प्रॉपर्टीज ऑन द स्टेज. जेव्हा ऍक्टर्स हे नाटकाच्या रंगमंचांवरती येतात, जे दिसतात आपल्याला, दॅट इज दृश्य. आणि जेव्हा ते निघून जातात, ऍक्टर जेव्हा एक्झिट केले जातात, तर ते दिसत नाहीत, तर तो दृश्य संपला. दुसरा, परत ऍक्टरचं अपीअरन्स ऑन द स्टेज, ऍक्टरचं एक्झिट ऑन द स्टेज. हे अशा पद्धतीनं इट डिस्क्राइब्स अ क्विक चेंज इन सेटिंग. सेटिंग मध्ये अशा प्रकारचे डिफरन्सेस हे केले जातात. त्याच्यानंतर वी हॅव ओके, आपण बघितलं people produce plays. The actors and actresses who perform the play are known as cast. कास्ट तुम्हाला माहिती आहे का? कास्ट म्हणजे कॅरेक्टर्स आहेत त्या नाटकामध्ये. जर कन्सिडर करा महाभारत, ते खूप वर्षापासून आपल्याकडे लहानपणापासून आपण बघत आहोत, कॅरेक्टर तेच आहे, पण त्या तो रोल प्ले करणारे ऍक्टर्स चेंज होतात. समजतंय? मग ती कास्टिंग करणं म्हणजेच काय, तर त्या कॅरेक्टरला साजेसं शोभेसं असं एखादं कलाकार निवडणं, त्याला आपण कास्टिंग म्हणतो. कास्ट, ऍक्टर्स आणि ऍक्ट्रेसेस जे परफॉर्म करतात ते प्ले ऍज अ कॅरेक्टर, आपण त्यांना कास्ट म्हणतो. द प्ले हू बिल्ड सेट्स, द पीपल हू बिल्ड सेट्स, मॅनेज लाइटिंग और वर्क बॅकस्टेज आर कॉल्ड क्रूज. दोन प्रकारचे लोक नाटक बनवण्यासाठी किंवा नाटकासाठी लागत असतात. नंबर 1, एक जे दिसतात आपल्याला इन सीन्स, स्टेजवरती ऍक्टिंग करत असतात, दोज ऑल कॉल्ड ऍक्टर्स. आणि त्याच्या सुद्धा त्यांच्या सोबतच काही लोक काम करत असतात, काही कलाकार काम करत असतात. त्याच्यामध्ये सेट बनवणारे, सेट मॅनेज करणारे, त्याच्यानंतर लाइटिंग मॅनेज करणारे, वर्क बॅकस्टेजला काही कामं असतात, त्याच्यामध्ये साऊंड इफेक्ट्स असतील, बॅकग्राऊंड म्युझिक असेल, ठीक आहे, किंवा समजा लाइटनिंगचं दृश्य दाखवायचं तुम्हाला, बॅकग्राऊंडला साऊंड सोडले जाते आणि लाइटिंग ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. असे डिफरंट टाइप्स असतात जे बॅकड्रॉपला केले जातात. तर तेच त्या सगळ्या लोकांना जे कास्ट नाहीयेत, जे ऍक्टर्स नाहीयेत, जे दृश्य म्हणजे आपल्या स्टेजवरती दिसत नाहीत, जे बॅकग्राऊंडला काम करत असतात फॉर द परफॉर्मन्स ऑफ द प्ले, तर आपण क्रू म्हणतो. कास्ट अँड क्रू. तुम्ही जेव्हा मूवी बघत असता, मूवी सुरुवातीला किंवा मूवी संपल्यानंतर एक भली मोठी लिस्ट नावांची असते, बरोबर ना? कास्ट, त्या कॅरेक्टरचं नाव आणि पुढं ज्या हिरोनी तो रोल प्ले केलाय त्या हिरोचं नाव, त्याच्यानंतर साऊंड डिझाईन, म्युझिक डायरेक्टर, एडिटर्स, बॅकग्राऊंड म्युझिक, प्लेबॅक सिंगर्स, अशा सगळ्या ज्या काही गोष्टी होतात, तर त्याला म्हणतो आपण क्रू. कास्ट अँड क्रू ह्या दोन प्रकारचे कलाकार असतात जे एखादं नाटक
तयार करत असतात. तो थिएटर एटिकेट्स आहेत. आता हे टिपिकली इट इज टुवर्ड्स द ऑडियन्सेस. I think in the last some of the one of the slides आपण हे बघितलं होतं की जो परफॉर्मन्स आहे म्हणजे जेव्हा some people come together, some actors when they try to enact certain drama, जेव्हा ते ऍक्टिंग करत असतात किंवा ते परफॉर्मन्स देत असतात तर त्यांचा परफॉर्मन्स प्रत्येक वेळ सारखा असतो का तर नाही. कधी कधी ते अंडर परफॉर्म करतात, कधी कधी ते ओव्हर परफॉर्म करतात, कधी कधी ते परफेक्ट परफॉर्मन्स करत असतात. ठीक आहे. ऑल ऑफ द प्ले इन्व्हॉल्व्ड in the production, both cast and crew work very hard to be sure they give a great performance. फक्त कलाकार म्हणजे फक्त जे दिसतात तुम्हाला म्हणजे जे हिरो आणि जे कॅरेक्टर्स आहेत तेच मेहनत घेतात तर नाही. त्याच्या बॅकग्राऊंडला क्रू सुद्धा खूप मेहनत घेत असतात सो दॅट द प्ले बिकम्स अ व्हेरी ग्रेट परफॉर्मन्स. सो इट इज द जॉब ऑफ द ऑडियन्स. इतकी मेहनत केल्यानंतर जेव्हा ते तुमच्यासमोर सादर करत असतात before audience, it is the job of the audience members to help the performers give their best performance possible. ठीक आहे. so the job audience चं काय काम असते? members to help the performer. जो कोणी परफॉर्म करत आहे तर त्याला तुम्ही सपोर्ट करायला हवं for the best performance. The audience can do this by praising, practicing the rules of theater etiquette, which is how the audience should behave when watching a play. आपण बघा एखादं भाषण जर करत असेल आणि जर त्या भाषण वक्त्याला आपल्याला जर थांबवायचं असेल तर आपल्याला कंटाळा जर येत असेल तर आपण विनाकारण टाळ्या वाजवायला लागतो, इकडे तिकडे बघायला लागतो, तुरळ व्हायला लागते, पाठीमागून आवाज यायला लागतो. तो त्याचा इम्पॅक्ट कोणावरती होतो तर त्या वक्त्यावरती होतो. ठीक आहे. तर त्या वक्त्याला तुम्हाला अप्रिशिएट करायचं आहे तर त्याचं खरोखर त्याचा जर परफॉर्मन्स चांगला असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आणखी तो चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो, तू सर्टन त्याच्या डायलॉग्स वरती, त्याच्या सर्टन त्याच्या स्टेटमेंट वरती अपलॉज करणं, अपलॉड करणं, टाळ्या वाजवणं आणि त्याला अप्रिशिएट करणं, अशा पद्धतीने एक ऑडियन्स म्हणून आपण जो कोणी स्टेजवरती परफॉर्म करतोय तो व्हॉट काइंड ऑफ परफॉर्मन्स इट मे बी. तुम्ही गाणं ऐकत असाल, तुम्ही भाषण ऐकत असाल, तुम्ही म्युझिक ऐकत असाल, ते कुठलेही असेल तर ते डिपेंड करतं स्टेजवरचं परफॉर्मन्स बाय विथ हे रेसिप्रोकल आहे विथ द क्वालिटी ऑफ द ऑडियन्स. जनरली ते म्हणतात की इथे गर्दी नाही, मला गर्दी ऑडियन्स पाहिजे. गर्दी म्हणजे जो जाणकार आहे, जो एक ट्रू ऑडियन्स आहे, त्याला खरोखर जिन्युइनली त्यामध्ये ते बघण्यासाठी किंवा खरोखर तो काय म्हणतो अप्रिशिएट करण्यासाठी आलाय. असे लोक दॅट इज अ गुड सो कॉल्ड आपण त्याला ऑडियन्स आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर रूल्स ऑफ थिएटर एटिकेट आहे. थिएटरमध्ये नाटक बघत असताना कशा प्रकारे आपल्याला पाहिलं पाहिजे. नाटक आहे, नाटकाला टायमिंग असतो साधारणतः 9 वाजता जर नाटक चालू होत असेल, नाटकाचे खेळ असतात. ठीक आहे. सो बिंग अन ऑडियन्स आपल्याला काय करायला हवं? बी ऑन द टाइम टू द थिएटर. ऍडव्हान्स मध्ये तुम्ही थिएटरला जायला हवं. सर्वात महत्वाची गोष्ट टर्न ऑफ सेलफोन्स वन्स यू अराइव्ह. तुम्ही जेव्हा नाट्यगृहामध्ये जाता तर त्यावेळेस सर्वात महत्वाचं आहे की तुमचा फोन हा बंद करायला हवा, कारण फोनचा आवाज आल्यानंतर डिस्ट्रॅक्ट होण्याची शक्यता नाकारता येते. an actor may get distracted with your phone calls and there are possibilities that he may disconnect with the tempo. जो टेम्पो चाललेला असतो, जो काही तो रिदम चाललेला असतो त्या नाटकाचा, तो पूर्ण ब्रेक होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आणि समटाइम्स त्या नाटकामध्ये एकदम चांगला जर डायलॉग असेल त्या म्हणतो आपण त्या हाईटला जर असेल आणि कोणाचा जर फोन जर वाजला तर पूर्ण डिसअपॉइंट होते. आणि युजली अशा बऱ्या प्रकारे देर आर आय हॅव इवन हर्ड अँड आय हॅव सीन द व्हॉट कॅन आय से द एक्झाम्पल्स की असं झाल्यानंतर सरळ ते नाटककार नाटक बंद करून निघून गेलेले. सो दॅट इज अ व्हेरी बॅड रिमार्क. You have to switch off your cell phones when you sit into the theater to watch any sort of performance. So be quiet so others around you can hear the performance. तुम्हाला जरी बोर होत असेल तर at least you be quiet so that others, तुम्हाला बोर होत असेल, it doesn't mean that others are also feeling the same like you. They might have some interest in listening or in watching that performance. So without disturbing others, you should be quiet. You should use the restroom before the show begins
and not get out of your seat while the show is being performed. मूवी बघणं आणि नाटक बघण्यामध्ये फरक आहे. मूवी मध्ये यू कॅन एक्झिट अट एनी टाइम. तुमच्या येण्या जाण्याचा, तुमच्या रिंगटोनचा, तुमच्या डिस्टर्बन्सचा त्या स्क्रीनवरती जे पिक्चर चाललंय, मूवी चालली आहे, त्याला काही फरक पडणार आहे का? तर नाहीये. पण जेव्हा नाटकामध्ये अशा गोष्टी होत असतात तर समोर जी व्यक्ती परफॉर्म करतायत, जे कलाकार परफॉर्म करतायत, ते ते रिअल आहेत आणि कुठल्याही प्रकारच्या डिस्ट्रॅक्शननी माणसं असल्या कारणामुळं ते सुद्धा डिस्ट्रॅक्ट होत असतात. ओके, सो डिस्ट्रॅक्शन टाळण्यासाठी प्रत्येक वेळेस होणाऱ्या मेन डोअरची उघडझाप बंद व्हावी यासाठी युजली जे काही रेस्ट रूम आहे ते तुम्ही अगोदर यूज करायला हवं, सो दॅट प्रत्येक वेळेस सीटमधून बाहेर जाण्याची तुम्हाला आवश्यकता म्हणजे आवश्यकता पडू नये आणि ते त्या कंटिन्युटीमध्ये ब्रेक असू नये, बिंग अन ऑडियन्स आणि इव्हन फॉर द परफॉर्मर ऑल्सो. सीट न सोडणं हे योग्य आहे. देन यू शुड नॉट ईट च्यू गम और ड्रिंक एनी बिवरेजेस व्हाईल वॉचिंग द शो. मूवी मध्ये चालतं, यू कॅन हॅव युअर पॉपकॉर्न, पेप्सी असेल, समोसा असेल, तुम्ही मूवी मध्ये यू कॅन टेक इन टू दॅट. पण नाट्यगृहामध्ये जनरली यू आर नॉट अलाउड टू इट अँड यू शुड नॉट इट. कुठल्याही प्रकारचं चिविंगम असेल, कुठल्याही प्रकारचे ड्रिंक, बिवरेजेस, कॉफी, कोल्ड्रिंक, काहीही तुम्ही त्याच्यामध्ये सेवन करू नये, अशा एटिकेट आहेत त्या थिएटरचे आणि जनरल ते अलाउडच केले जात नाही. जेव्हा ब्रेक होतो, जेव्हा इंटरव्हल होतो, तर त्यावेळेस यू कॅन हॅव वॉट एव्हर you wish to eat, whatever you wish to drink, you can do it in the meanwhile, in the interval only. While it is appropriate to respond to funny, shocking, or entertaining moments out loud, you should respect others around you and their enjoyment of the play and not responding with loud, inappropriate reactions. Again, watching a movie and watching a play, एक नाटक बघणं आणि मूवी बघणं याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स आहे. एखादं you can appreciate it. Sorry. Okay. Okay. So see, here we have, I was talking to you some etiquettes and manners of rules being an audience. आपण बघितलं होतं. Then we have ते आपण जेव्हा रिॲक्शन देत असतो, कोणी शिट्ट्या मारत असतो, कोणी जोरात चिरकत असतो, ते आपल्या थिएटरमध्ये आपण बघितले पॉपकॉर्नचे जे काही पुढे असतात ते फोडतात कानापेशी येऊन, ते वॉट एव्हर, हे नाटकाच्या नाट्यगृहामध्ये अजिबात चालत नाही. असं म्हटलं जातं की नाटक बघणारा हा प्रेक्षक कल्चर्ड असतो. ठीक आहे. वेन यू शुड अपलॉड याच्यामध्ये आहे, स्टँड अँड अपलॉड इफ यू आर रिअली थॉट द शो वॉज ग्रेट. संपल्यानंतर this is called a standing ovation and it honors the actors who worked so hard to give a great performance. सगळ्यात शेवटी नंतर you all wish to stand up and commonly you need to applause. म्हणजे त्याला आपण स्टँडिंग ओवेशन, हा स्टँडिंग ओवेशन शब्द तुम्ही त्याच्यामध्ये ऐकला असेल बघा, डान्स इंडिया डान्स मध्ये ऐकला असेल. मी तुम्हाला स्टँडिंग ओवेशन देतो म्हणजेच काय, स्टँडिंग ओवेशन देणं म्हणजेच काय, किंवा कोणी समजा क्रिकेटमध्ये सेंचुरी मारला, कोणी 5 विकेट घेतले, तर सगळेजण उठून टाळ्या वाजवत असतात. दॅट इज कॉल्ड स्टँडिंग ओवेशन. म्हणजे हे ऑनर केलं जातं प्रेक्षकांकडून ऍक्टर किंवा कुठल्याही परफॉर्मरला जेव्हा ते त्यांचं द बेस्ट देत असतात. त्याच्यानंतर इट इज कस्टमरी टू अपलॉड ऍट द एंड ऑफ द सॉन्ग. हे आपण सगळं बघितलेलं होतं. डू नॉट विझल और स्क्रीम आउट टू द, हे यू हॅव टू मेंटेन सम डिसेन्सी आपण असं म्हणत असतो. आणि शेवटी आहे, शेवटची स्लाइड आहे, विच इज द एंड ऑफ द एन्जॉय द शो. Whether you are reading a drama or watching a performance, you have to enjoy whatever you are doing. So this was all I had to discuss with you today. So I hope
I have tried it to satisfy you all with my lecture today. समजलं सगळ्यांना? आपण थांबूया तिथे आणि I will use this. I will record this. I think I am recording it already. I will upload it on my account, YouTube channel, and later on you can watch it with your leisure time. Okay? So आपण थांबूयात. आज थोडं जास्त आपलं लेक्चर झालेलं आहे. चलो, have a good day. Bye.